आता ही कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये आता आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे थोडेसे तीळ टाकायचे 1 चमचा. एक चमचा व्हाईट तीळ आहे आणि हे धना पावडर टाकते 1 चमचा. 1 चमचा धना पावडर आणि ही रेड चिली पावडर आहे, लसूण आणि ह्याची मुटकी बनवायची, आमच्याकडे मुटकी म्हणतात. याच्यामध्ये लसूण आहे, लसूण टाकलं ना मग तर मग हे छान होते कोथिंबीर वडी. वडी नाही मुटकी म्हणतात आमच्याकडे, हे मुटकी बनवायच्यात. आणि हे डाळीचं पीठ, हे घ्यायचं असं एकत्र गेट टुगेदर काढून चांगलं मस्त वगैरे. चपातीच्या पिठावानी हे पीठ असं मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. मळून झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. आता ह्याप्रमाणे ना इथे जाळी ठेवली, पाणी टाकले, 1 लिंबू टाकले टोप काळा होऊ नये म्हणून. आणि आता हा डब्बा ठेवते मी त्याच्यावर आणि ह्या वड्या अशा बनवून घेतल्यात, ह्या अशा ठेवायच्या अशा पद्धतीने आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आता. आणि हे 25 मिनिटांनी उकळून घ्यायचं. 25 मिनिटांनी गॅस बंद करायचा. ह्याप्रमाणे केलेल्या आहेत बघा ह्या वड्या. याला तेल वगैरे लावून घ्यायचं, नाही तर मग ही वडी याला सडून चिटकायची नाही. मग ह्याप्रमाणे अशा वड्या बनवलेल्या आहेत. आता त्याला 25 मिनटं उकडून घेते. आणि तर ह्या वड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, कोथिंबीरच्या वड्या बघा. याला मुटकी पण बोलतात. ह्या आता थोड्या वेळाने हे चपाती घालून झाल्यावर तळून घ्यायच्या. आणि हे तीळ आहेत थोडे त्यावरून टाकायला, हे व्हाईट तीळ आहेत. ओ क्या व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. वाव, खूपच टेम्पटिंग आहे. कोथिंबीर वडीला नेहमी लसूण टाकायचा बनवताना, एकदम छान होते. हे व्हाईट ते आहेत ना, हे थोडेसे वरतून टाकायचे असे.
या अशा प्रकारे सगळी वडी तळून घ्यायची.